तुकाराम मुंडे हे नाव डोळ्यासमोर आलं की एकच चित्र उभं राहतं. कडक शिस्त, ताबडतोब धाडी आणि नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांची उडणारी दाणादाण. पण मंडळी, सध्या तुकाराम मुंडेंवर एका पाठोपाठ एक अशा दोन मोठ्या घडामोडी घडल्या आहेत ज्यांना तुम्ही डबल झटका म्हणू शकता. एक तर छत्रपती संभाजीनगरच्या FDA प्रयोगशाळेत चक्क त्यांच्याच कर्मचाऱ्यांनी बंडाचा झेंडा फडकवलाय आणि दुसरीकडेच मुंबई उच्च न्यायालयानेही त्यांच्या कारवाईच्या पद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. नेमकं काय चाललंय आणि कुठल्या मुद्द्यांवरून हे सगळं रान पेटलंय जाणून घेऊया सविस्तर व्हिडिओमधून. नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. FDAचे आयुक्त म्हणून तुकाराम मुंडे यांनी कडक पावलं उचलायला सुरुवात केली खरी, पण संभाजीनगरच्या राज्य अन्न आणि औषध प्रशासन प्रयोगशाळेत सध्या सगळं काही अलबेल नाहीये. झालं असं की प्रयोगशाळेतील तब्बल 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी थेट अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. विशेष म्हणजे या अर्जावर सगळ्यांच्या सह्या सुद्धा आहेत. आता या कर्मचाऱ्यांचे मुख्य आक्षेप काय आहेत तर ऐका. 2 शिफ्टचा निर्णय म्हणजे कुठलीही पूर्वतयारी किंवा पुरेशा मनुष्यबळाशिवाय अचानक प्रयोगशाळेत 2 शिफ्ट सुरू करण्यात आल्या. सकाळी 9 पासून ते रात्री 12 वाजेपर्यंत काम करण्याची वेळ कर्मचाऱ्यांवर आली आहे आणि सुट्ट्यांचा बळी. आता शनिवार, रविवार आणि अगदी सार्वजनिक सुट्टींच्या दिवशीही कामाचे फरमान सोडण्यात आलंय. कामाचा भयंकर ताण वाढलाय. म्हणजे प्रयोगशाळेत आधीच पदांची बरीच वणवा असताना रिक्त पदे भरलेली नाहीयेत आणि अशातच या अतिरिक्त कामामुळे कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर आणि मानसिक स्थितीवर ताण येतोय. गुणवत्तेशी तडजोड करावी लागते. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अन्न, औषध आणि सौंदर्य प्रसाधनांच्या नमुन्यांचा म्हणजे सॅम्पल्सचा निपटारा करण्यासाठी घाईघाई केली जात आहे. भारतीय औषध संहिता किंवा इतर मानकांनुसार तपासणी करायची तर वेळेची गरज असते, पण घाईघाईत नमुने तपासल्यामुळे तपासणीच्या गुणवत्तेवर आणि विश्लेषणावर मोठा परिणाम होईल अशी भीती या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. थोडक्यात सांगायचं तर त्यांच्या मते, साहेब आम्ही काम करायची तयारी दाखवतोय, पण यंत्रणा आणि माणसंच नसताना असा दमछाक करणारा कारभार आम्हाला नकोय, असा हा कर्मचाऱ्यांचा रोख आहे. एकीकडे कर्मचारी नाराज तर दुसरीकडेच मुंबई उच्च न्यायालयाने FDAच्या कारवाईच्या पद्धतीवर थेट बोट उचलले. नवी मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलचा अन्न परवाना रद्द करण्याच्या निर्णयाविरोधातील एक याचिकेवर सुनावणी सुरू होती. या दरम्यान कोर्टाने FDAला आणि पर्यायाने त्यांच्या कारवाईच्या स्टाईलला चांगलंच धारेवर धरलं आणि फटकारलं. तर मंडळी, कोर्टाचे म्हणणं असं होतं की फक्त खासगी हॉटेल्स, बार किंवा क्लब्सवरच कठोर कारवाई करायची आणि सरकारी यंत्रणांकडे दुर्लक्ष करायचं हे चालणार नाही. उच्च न्यायालयाने थेट आदेश दिले आहेत की केवळ 1-2 जुरळ किंवा किरकोळ त्रुटी आढळल्या म्हणून थेट परवाने रद्द करणं योग्य नाहीये. FDAने फक्त खासगी आस्थापनांचीच नव्हे तर मंत्रालय, उच्च न्यायालय तसेच सरकारी आणि निमसरकारी आस्थापनांमधील कॅन्टीनचीही तातडीने पाहणी करावी आणि त्याचा अहवाल सादर करावा. नियम सगळ्यांसाठी सारखेच असले पाहिजे. या सगळ्या घडामोडी घडत असताना FDAने मुंबईतील काही मोठ्या आणि हाय प्रोफाईल क्लब्सवर मात्र जबरदस्त कारवाईचा बडगा उडवलाय. या क्लब्सचे परवाने का निलंबित करण्यात आले त्याचीही काही रंजक कारणे समोर आली आहेत. MIG क्रिकेट क्लब इथे नेबुला केटरिंग सर्व्हिसेस कडे वसाय परवानाच नव्हता असा दावा FDAने केलाय. RK जिहू जिमखाना हे खूप फेमस आहे, तुम्ही नाव देखील ऐकले असेल. इथे कच्च्या अन्नाची अयोग्य स्वच्छता, वापरलेल्या तेलाची कसलीही नोंदच नव्हती. मुख्य म्हणजे कर्मचाऱ्यांच्या अंगावर ग्लव्स, कॅप आणि एप्रॉनच नव्हता. आणि विल्डिंग्स स्पोर्ट क्लब तापमान नियंत्रणाची बोंबाब, कालबाह्य अन्न आणि पाणी तपासणी अहवाल आणि किचनच्या अशा काही रचना ज्यातून कीटक सहज आत येऊ शकत होते. अपर्णा जिहू जिमखाना, गंजलेली उपकरणे स्वयंपाकघरात, चक्क माशा आणि कीटकांचा वापर आणि कर्मचाऱ्यांच्या स्वच्छतेचा पूर्ण बोजवारा. आता एकीकडे मुंडेंचा दरारा कायम आहे आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बड्या क्लब्सचे धाबे दणनले आहेत, तर दुसरीकडेच अंतर्गत कर्मचाऱ्यांचा विरोध आणि हायकोर्टाचा कडक इशारा किंवा निर्णय यामुळे तुकाराम मुंडेंसमोर एकाच वेळी 2 मोठे आव्हान उभे राहिले. कारवाईचा वेग आणि शिस्त महत्वाची आहेच, पण त्यासाठी अंतर्गत यंत्रणा आणि कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन चालणे किती गरजेचे असते असं प्रशासनाचं म्हणणं आहे. पण मंडळी, माझा प्रश्न तुम्हाला आहे की तुकाराम मुंडे सरांवर होणारे हे सगळे आरोप जे की अचानक उद्भवत आहेत जेव्हा त्यांनी मोठ्या मोठ्या क्लब्सवर धाडी टाकल्या, हे योग्य आहेत का? की हा एक कट कारस्थान असू शकतो त्यांना वाटेतून बाजूला फेकण्यासाठी किंवा त्यांचा काटा काढण्यासाठी? तुम्हाला काय वाटतंय? मुंडेंची ही कार्यपद्धती योग्य आहे की कर्मचाऱ्यांची बाजू बरोबर आहे? आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा, कारण त्यामुळेच कळतं की महाराष्ट्र काय विचार करतोय. आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा आणि बघत राहा सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. लग्न ठरलंय ना तुझं?
आणि हे काय? अगं मला पीसीओडीचा त्रास आहे. कधीतरी हे सासरी कळेलच ना. मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना. हे एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाहीच आहे आणि त्यावर सोपा उपाय आहे. आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता. तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता 2 मुलं आहेत. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार. 9545727107